वर्गीकरण रद्द करा यावर संयुक्त बैठक झालेली आहे आणि बैठकीमध्ये नगरसेवक उभाटा नगरसेवक आणि कदम सुद्धा उपस्थित होते। नेमक्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आलेला आहे, उपवर्गीकरणाचा विरोध का केला जात आहे याच्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। आणि जी आता बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये काय नेमक्या मागण्या झालेल्या आहेत आणि का विरोध केला जात आहे थोडक्यात आपण मांडू। पहिली गोष्ट ते उपवर्गीकरण जे सरकारने जे एक धोरण आणलंय त्या धोरणाचा पहिला सर्वात प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। पहिली गोष्ट अशी की एससी मध्ये जे असलेला आमचा समाज मातंग समाज जो आहे, एससी समाज हा एससी समाजाला जे बाबासाहेबांनी आरक्षण दिले संविधानाच्या माध्यमातून हे सर्वांना सारखं आरक्षण दिलेलं आहे ना, की बाबा मातंगांना वेगळं, कामारांना वेगळं, वाल्मिकीला वेगळं, बौद्ध समाजाला वेगळं, महारांना वेगळं असं काय दिलेलं नाही ना। आरक्षण तर एससी समाजाला एकच आरक्षण आहे, तेवढंच आरक्षण आहे, ते 14% आहे। 14% आरक्षण जर मातंग समाजाला सुद्धा आहे तर मग हे उपवर्गीकरण कशासाठी पाहिजे। या देशातले मनोवादी लोक जे आहेत हे त्या काही लोकांना आताशी घेऊन पूर्ण मातंग समाज हे सगळं मागत नाहीये, पण काही मनोवादी लोक हे जे पुण्यातले जसे काही लोक आहेत, जसं आपण मागे बघितलं आपण की भीमा कोरेगावच्या वेळेला आपल्यावरती जो काही अटॅक झाला तो तिथल्या मातंग समाजाच्या माध्यमातून ठरवण्यात आला ना। मग त्यांना जे मनोवादी लोक जे वापरतात त्यांच्या जे डोक्यामध्ये विष टाकतायत की हे सगळं आरक्षण बौद्ध समाजच खातं, तर हे चुकीचं आहे ना। त्यांनी शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित संघर्ष करा। जर मातंग समाज जर शिकत नसेल, पण काही लोक शिकलेले आहेत ना मातंग समाजातले, IAS IPS आहेत की नाही आणि चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत, चांगल्या नोकरीला आहेत, तर त्या लोकांना माझं एवढंच म्हणणं जे शिक्षित लोक आहेत की आपल्या समाजाला कुठेतरी तुम्ही ह्या सगळ्या संविधानाच्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी भरपूर काही केलेलं आहे, म्हणून आज आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी जगतो आहोत। तर तुम्ही तेच जर चाबूक मारत राहिलात आणि तुमच्या मुलांना जर फक्त पैसे रोज मिळतात, आपल्याला रोजचा बिझनेस मिळतो म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं, तर हे सगळं चुकीचं आहे ना। मातंग समाजाने शिकलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे, तरच त्यांना बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये त्यांचा जो हक्क आहे तो त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून तो घेतला पाहिजे, हेच मला या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे। आणि या उपवर्गीकरणाला त्या सरकारने जे आमच्यामध्ये फूट पाडायचं जे काय धोरण आखलेलं आहे त्याला आमचा विरोध आहे, आमचा निषेध आहे त्या गोष्टीला।